नमस्कार मित्रांनो, आज आपण टेक्निकल ॲनालिसिस मधील या लेक्चरमध्ये मारुबोजू हा सिंगल कॅन्डलस्टिक पॅटर्न शिकणार आहोत। आणि मारुबोजू कॅन्डलस्टिक कोणत्या ठिकाणी बनली तर ती महत्त्वाची असते, कोणत्या प्राइसला आपण ट्रेड घ्यायचा, कोणत्या प्राइसचा स्टॉप लॉस लावायचा आणि प्रत्येक ट्रेडचे प्रॉफिट टार्गेट किती ठेवायचे हे संपूर्ण आपण प्रॅक्टिकलरित्या समजून घेणार आहोत। एकदम सोप्या भाषेत शेअर मार्केटबद्दल शिकण्यासाठी माझ्या या मराठी प्राइस ॲक्शन चॅनलला सबस्क्राइब करा। सबस्क्रिप्शन एकदम फ्री आहे आणि बेल आयकॉनवरती प्रेस करून ऑल सिलेक्ट करा, म्हणजे शेअर मार्केटबद्दलच्या नवनवीन व्हिडिओंचे तुम्हाला नोटिफिकेशन भेटत राहतील। मागील लेक्चर्समध्ये आपण ग्रेवस्टोन डॉजी, ड्रॅगनफ्लाय डॉजी, हॅमर, इन्व्हर्टेड हॅमर, हँगिंग मॅन, शूटिंग स्टार हे 6 सिंगल कॅन्डलस्टिक पॅटर्न पाहिले। आता आपण 7वा सिंगल कॅन्डलस्टिक पॅटर्न पाहू, तो आहे मारुबोजू। मारुबोजू हा जापनीज शब्द आहे। मारुबोजूचा अर्थ डॉमिनन्स असा होतो, म्हणजे एखाद्यावर हावी होणे, एखाद्याला खाली दाबणे। मारुबोजू कॅन्डल बाकी सर्व सिंगल कॅन्डलस्टिक पॅटर्नपेक्षा अधिक शक्तिशाली पॅटर्न असल्यामुळे त्याचे नाव मारुबोजू म्हणजे डॉमिनन्स असे ठेवले आहे। त्याचे 2 प्रकार पडतात, बुलिश मारुबोजू आणि दुसरा आहे बेरिश मारुबोजू। ग्रीन कलरची ही बुलिश मारुबोजू आणि रेड कलरची ही बेरिश मारुबोजू। बुलिश मारुबोजू हे एक बुलिश कॅन्डलस्टिक पॅटर्न आहे, म्हणजे मार्केटमध्ये आपणाला ही तेजी दर्शवते। आणि बेरिश मारुबोजू हे एक बेरिश कॅन्डलस्टिक पॅटर्न आहे, म्हणजे मार्केटमध्ये आता मंदी चालू आहे हे आपणाला दर्शवते। बुलिश मारुबोजूची ओपन आणि लो किंमत, त्याचबरोबर क्लोज आणि हाय किंमत ही जवळपास सेमच असते, म्हणजे त्या निर्धारित वेळेच्या सुरुवातीपासून संपेपर्यंत बायरांचेच वर्चस्व असते। त्यामुळे मार्केट कंटिन्युअसली तेजीमध्ये असते, वरती जाते। आणि निर्धारित वेळ म्हणजे कॅन्डलची टाइम फ्रेम, जे आपण 5 मिनिट, 15 मिनिट, 1 दिवस कितीही सिलेक्ट करू शकतो। त्याचप्रमाणे बेरिश मारुबोजूची क्लोज आणि लो किंमत, त्याचबरोबर ओपन आणि हाय किंमत ही पण जवळपास सेमच असते, म्हणजे त्या निर्धारित वेळेच्या सुरुवातीपासून संपेपर्यंत सेलरांचेच वर्चस्व असते। त्यामुळे मार्केट कंटिन्युअसली मंदीमध्ये असते आणि खाली येते। निर्धारित हे वेळ आपण 1 मिनिट, 15 मिनिट, 5 मिनिट कितीही सिलेक्ट करू शकतो। मारुबोजू कॅन्डलस्टिकला शक्यतो शॅडो म्हणजे विक्स नसते, आणि असलीच तर ती बॉडीच्या तुलनेत 5% पेक्षा जास्त नसते। म्हणजे कॅन्डलला जर एकदम छोटीशी विक्स असली तर ती चालते, ती मारुबोजू कॅन्डल आहे। बुलिश मारुबोजू मार्केटमध्ये आपणाला 3 प्रकारे दिसते आणि बेरिश मारुबोजू आपणाला या 3 प्रकारे दिसते। तिन्ही कॅन्डल सारखेच काम करतात। या मार्केटमध्ये स्ट्रॉंग तेजी दर्शवतात आणि या स्ट्रॉंग मंदी दर्शवतात। फक्त फरक एवढाच आहे की खालती आणि वरती छोट्या छोट्या विक्स आहेत, आणि आपण पाहिले आहे की एकदम छोटी विक्स असेल तर ती चालते। मारुबोजू कॅन्डल ही लांबच असावी, लहान नसावी, म्हणजे मारुबोजू कॅन्डल अशा या मोठ्या लांब असाव्यात। या योग्य मारुबोजू कॅन्डल आहेत। ही बुलिश आणि ही बेरिश मारुबोजू आहे। अशा छोट्या लहान कॅन्डल नसाव्या। जरी यांची ओपन लो आणि क्लोज हाय या किमती जरी सारख्या असतील तरी या मारुबोजू कॅन्डल नाहीत, कारण या छोट्या लहान कॅन्डल आहेत, तेवढ्या शक्तिशाली आपणाला त्या संकेत देत नाहीत। ट्रेंड कंटिन्यू आणि ट्रेंड रिव्हर्स, म्हणजे चार्टवरती जर मारुबोजू कॅन्डलस्टिक बनली तर एकतर ट्रेंड कंटिन्यू होतो, म्हणजे मार्केट आपला जुना कल पुढे सतत चालू ठेवतो, तेजी असेल। आणि मार्केटमध्ये जर बुलिश मारुबोजू बनली तर आणखी स्ट्रॉंगली मार्केट वरती जाते, आणि मंदी असेल आणि बेरिश मारुबोजू बनली तर आणखी मार्केट स्ट्रॉंगली खाली येते। आणि ट्रेंड रिव्हर्स म्हणजे मार्केट आपला जुना कल सोडून विरोधी कल घेतो, म्हणजे मार्केट तेजीमध्ये असेल आणि बेरिश मारुबोजू बनली तर मंदीला सुरुवात होते, आणि मंदी असेल आणि बुलिश मारुबोजू बनली तर मार्केटमध्ये तेजीला सुरुवात होते। ट्रेंड कंटिन्यू आणि ट्रेंड रिव्हर्स हे चार्टवरती समजून घेऊ। प्रॅक्टिकली याच्यावरती ट्रेड कसा करायचा, स्टॉप लॉस आणि प्रॉफिट किती ठेवायचे हे संपूर्ण आपण प्रॅक्टिकली पाहू। ट्रेंड कंटिन्यू हा एक कॅन्डल चार्ट आहे, आणि ट्रेंड म्हणजे मार्केटचा कल समजण्यासाठी मी इथे सुपर ट्रेंड इंडिकेटरचा उपयोग केला आहे। सुपर ट्रेंड, RSI, मॅकडी, व्हीवॅप हे जे सर्व इंडिकेटर आहेत हे आपण पुढे कोर्समध्ये शिकणार आहोत। आता इथे फक्त हे लक्षात ठेवा, ग्रीन लाईन म्हणजे सुपर ट्रेंड इंडिकेटर आपणाला मार्केटमध्ये सध्या तेजी चालू आहे हे दर्शवते, आणि रेड लाईन म्हणजे मार्केटमध्ये सध्या मंदी चालू आहे हे दर्शवते। मार्केट तेजीमध्ये आहे आणि या ठिकाणी चार्टवरती बुलिश मारुबोजू बनले आहे, म्हणजे मार्केट आणखी स्ट्रॉंगली वरती जाणार
याचा संकेत आपल्याला मिळतो। आणि डबल कन्फर्मेशन म्हणजे या बुलिश मारुबोजू कॅन्डलने सप्लाय झोन सुद्धा ब्रेक केला आहे। सप्लाय झोन डिमांड झोन कन्सेप्ट आपण मागील लेक्चरमध्ये शिकलेलो आहोत। म्हणून या मारुबोजू कॅन्डल क्लोजला आपण बाय करणार आहे। या कॅन्डलच्या लोच्या खाली आपण स्टॉप लॉस लावणार आहे आणि पुढील जे डिमांड झोन असेल किंवा सुपर ट्रेंडचा कलर रेड होईपर्यंत आपण प्रॉफिट टार्गेट ठेवणार आहे। ट्रेंड रिव्हर्स हा एक कॅन्डल चार्ट आहे। सुपर ट्रेंडमध्ये रेड लाईन आहे म्हणजे मार्केटमध्ये मंदी आहे आणि या ठिकाणी चार्टवरती बुलिश मारुबोजू बनली आहे। त्याचबरोबर सुपर ट्रेंडचा कलर सुद्धा चेंज झाला आहे, ग्रीन लाईन बनली आहे म्हणजे मंदी संपून मार्केटमध्ये तेजी येणार आहे याचा संकेत आपल्याला इथे भेटतो। आणि डबल कन्फर्मेशन म्हणजे या बुलिश मारुबोजू कॅन्डलने सप्लाय झोन सुद्धा ब्रेक केलेला आहे। म्हणून आपण या मारुबोजू कॅन्डल क्लोजला बाय करणार आहे आणि कॅन्डल लोच्या खाली स्टॉप लॉस लावणार आहे आणि पुढील डिमांड झोन पर्यंत किंवा सुपर ट्रेंडचा कलर रेड होईपर्यंत आपण प्रॉफिट टार्गेट ठेवणार आहे। अशा प्रकारे या सिंगल कॅन्डलस्टिक पॅटर्नचा उपयोग करून आपण इंट्राडे, स्विंग ट्रेडिंग, इन्व्हेस्टिंग करू शकतो। जर माझा हा व्हिडिओ आवडला असेल आणि अजूनपर्यंत माझ्या या मराठी प्राइस ॲक्शन चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा। सबस्क्रिप्शन एकदम फ्री आहे आणि बेल आयकॉनवरती प्रेस करून ऑल सिलेक्ट करा म्हणजे तुम्हाला नवनवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन भेटत राहतील। व्हिडिओच्या खालील ॲरोवरती प्रेस केल्यानंतर तुम्हाला डिस्क्रिप्शन दिसेल। पहिल्या सेक्शनमध्ये माझे सर्व पेड वेबिनार्स आणि कोर्सेस दिसतील। त्यांच्या खाली लिंकवरती प्रेस केल्यानंतर तुम्हाला त्याबद्दलची संपूर्ण माहिती भेटून जाईल। माझे कॉन्टॅक्ट डिटेल्स आहेत। जर तुम्हाला शेअर मार्केटबद्दल शिकायचे असेल, सुरुवातीला हेल्पिंग हँड हवा असेल तर तुम्ही मला या माझ्या मोबाईलवरती किंवा ईमेल ID वरती कॉन्टॅक्ट करू शकता।